नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करते। तर आता संध्याकाळचे 6 वाजत आले आणि आता सगळे जे दुपारचे भांडे वगैरे धुवून ठेवलेले होते तर ते सगळे लावून घेतले। आधी चहा ठेवला माझ्यासाठी इकडं आणि दूध पण गरम करत ठेवले। तर आता भाजीसाठी काय बनवायचं म्हणून मग इथं शेवग्याची आमटी बनवायची ठरवली। शेवगा आणलेला होताच आधीच, तर आता तो कट करून घेते आधी आणि इकडे आमटी टाकणार। तर बाजूला लगेच भात पण लावून घेते। तर एवढ्या लवकर मी स्वयंपाकाला का घेते, कारण फक्त भात आणि आमटी थोडंसं बनवून ठेवते मी, म्हणजे काहीतरी पटकन जर भूक लागली मुलींना तर देता येतं। परी तर काय खात नाही सोडा विहीसाठी, कारण ती नंतर 8च्या पुढे जास्त खात नाही, त्यामुळे स्वयंपाक थोडासा लवकर करावा लागतो चालू। तर आता इथं भात धुवून ठेवते मी आणि आज मी तुम्हाला शेवग्याची आमटी कशी बनवतात तर त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे। आणि आता इकडं माझा चहा पण झाला आहे, तर चहा घेते आणि आधी आमटीची फोडणी द्यायची तर त्याच्या आधी सगळी तयारी करून घेते, म्हणजे पटकन जेव्हा फोडणी देणार आहे तर तेव्हा लगेच सगळं सामान पाहिजे, नाहीतर मग कधी तर करपतं किंवा मग आपली फोडणी छान नाही झाली तर मग कधी पण आमटीची टेस्ट बिघडते। तर आता इथे थोडासा चहा पीत गरम होता, तर त्यामुळे थोडंसं चहा बाजूला ठेवून दुसरं पण म्हणजे आता विहीला पण दूध द्यायचं होतं तर ते पण काम करते। आणि इथे हे बादली कशासाठी लावली तर फिल्टरमधलं पाणी जे येतं तर ते कपडे वगैरे धुण्यासाठी किंवा टॉयलेटमध्ये वगैरे हे यूज करते मी, त्यामुळे मग मी ते बादली लावून ठेवते इथं, म्हणजे कारण खूप वेस्ट पाणी जातं पाण्यामध्ये। इथं आमचं इथं टँकरच येतं बिल्डिंगमध्ये आणि थोडंसं बोर पण आहे, बोरचं ते मिक्स असतं, त्यामुळे त्याच्यात पाण्यामध्ये क्षार जास्त असतात, त्यामुळे पाणी वेस्टेज खूप निघतं। तर आता इथं शेवग्याची आमटी बनवायची, तर इथं जिरं मोहरीची फोडणी दिलेलं, लसूण एकदम छान ठेचून टाकायचा असा आणि थोडीशी कढीपत्ता पण टाकला आहे, कढीपत्ता असेल नसेल तरीही चालेल। आणि इथं शेवग्याची शेंग जी धुतलेली तर ती टाकली मी। तर आता सध्या इथं मी लगेच तिखट जे आहे ते टाकलं, कारण मला थोडंसं म्हणजे मुलींच्या जवळ जायचं होतं, पण थोडंसं 2 ते 3 मिनिटांनी असं जर व्यवस्थित शेंग भाजून जर तिखट टाकलं ना तर अजून छान बनते ती आमटी। तर ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित भाजून असं 1-2 मिनटं लगेच आता पाणी टाकून दिलं आहे तिखट टाकून, आणि आता लगेच हे असं लगेच ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही टाकायचं, एकदम छान असं 10 मिनटं व्यवस्थित शिजवून द्यायचं, कारण त्याचा जो शेंगांचा रस आहे तर तो पूर्ण छान व्यवस्थित रश्श्यामध्ये उतरतो, रस्सा पण खूप छान लागतो आणि व्यवस्थित शिजलं की छान लागतं। तर आता मी खूप दिवस झाले बाहेर असं बसलेच नव्हते गॅलरीमध्ये, तर आज संध्याकाळी थोडंसं बाहेर बसले। तर नेहमीच आपला मूड छान असेल असं नाही, तर जेव्हा पण आपल्याला कामाचा कंटाळा येतो किंवा थोडंसं अस्वस्थ वाटत असतं तर तेव्हा थोडंसं असं स्वतःसाठी पण टाईम काढायचा, थोडंसं बाहेर स्वच्छ हवेत जायचं किंवा तुम्हाला म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करायचं। मला असं थोडंसं बाहेर इथं गॅलरीत बसायला खूप आवडायचं, आधी मी खूप बसायची जास्त वेळ इथं, पण आता जास्त वेळ भेटत नाही, पण जेव्हा वेळ भेटतो तर तेव्हा मी नक्की इथं बसते। आणि थोडेसे मला सॉन्ग ऐकायला किंवा स्टोरीज वगैरे ऐकायला पण खूप छान वाटतं, तर मग मी काम करता करता जेव्हा पण कंटाळा येतो तर तेव्हा थोडंसं ऐकते, म्हणजे मूड एकदम फ्रेश होऊन जातो आणि आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही मेन म्हणजे। तर आता संध्याकाळ अंधार पडतच आलाय, आता लगेच दिवा लावून घेते मी। तर इथला मंदिरापासला दिवा तर चालूच होता सकाळपासून, त्याच्यामध्ये तेल मी जास्तच घातलेलं सकाळी देवपूजा करताना। आणि आता फक्त वरती गणपती बाप्पांच्या जवळचा दिवा आणि थोडासा बाहेरचा जो दरवाजा जवळचा दिवा आहे तर तो लावून देते। तर चांगले 10 ते 15 मिनटं झाली, आता आमटी ही शिजते आपली शेवग्याची। तर आता ही झाकण काढून ह्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट टाकते। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं म्हणजे शिजू द्यायचं, ते म्हणजे एकजीव होतं आणि आमटी जी आहे ती आपली घट्टसर होते अशी। आणि ह्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर चिरलेली टाकणार आहे मी। तर अशा पद्धतीनं आमटी केली ना खूप छान लागते शेवग्याची आमटी, तर मी नेहमी अशीच करते। काही जण कुकरला पण शिजवून घेतात तरीही चालेल, असं काही नाही, पण असं जर शिजवलेलं असतं तर तो रस खूप छान लागतो। तर आता आज मला बनवायचे आळू वड्या, तर त्यासाठी मी इथं आता मसाला बनवते। तर कोथिंबीर त्यासाठी जास्तच बनवली, म्हणजे काढली आणि थोडासा जास्तच मसाला बनवते, म्हणजे कधी कोणत्याही भाजीला लागलं तर एक्स्ट्रा लगेच पटकन घेता यावं त्यामुळं। तर आळूवडीसाठी शक्यतो इथं लसूण जो आहे तर तो जास्त वापरायचा, तर इथं मी 1 ते 2 गड्डे इथं सोलून घेतलेत लसणाचे, आणि इथं थोडंसे आता हे खोबरं आहे तर ते कट करून घेते, आणि एवढं पुरणार नाही जास्त, मग कमी वाटतं मला थोडंसं, तर त्यामुळे थोडंसं जे मी आधीच खोबऱ्याचं किस बारीक करून घेतलेला होता तर तो ह्याच्यात टाकते। आणि वडीसाठी जे आहे तर ते लसूणच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लसूण, जिरं आणि खोबरं, तर हे आणि कोथिंबीर असली ना थोडंसं मिरची, तर ह्याच्यात खूप छान होतं। तीळ टाकले नाही टाकले तरीही चालतं, पण बाकीचं जे मी सांगितलं तर ते लागतंच कोणत्याही आळूवडीमध्ये, तर खूप छान टेस्ट येते त्याने।
तर आता इथं जिरं आणि तीळ पण टाकून घेते मी, कारण दोन्हीही मसाले बनवते त्यामुळे सांगितलंच मी. तर आता हे थोडंसं ह्याच्यातलं 1-2 स्पून जे आधीच बारीक करून ठेवलेलं खोबरं होतं तर ते पण आता ह्याच्यामध्ये ठेवून बारीक करून घेते. तर आता हिचे पप्पा आलेत, 8-8:30 वाजलेत, 8:30 वाजले आणि खूप लेट येतात हे. तर त्यामुळं आता हे आले की विही काही सोडतच नाही. तर त्याच्यानंतर आम्ही थोडंसं मंदिरात जाऊन आलो बाहेर. तर यायला 9 वाजलेच, अर्धा तास केलाच. इथं जवळच गेलेलो मंदिरामध्ये. तर तिथं काही व्हिडिओ बनवला नाही, मोबाईलला चार्जिंग नव्हतं त्यामुळे मोबाईल घरीच ठेवून गेलेले मी. तर ही जी बिर्याणी होती तर ती नॉनव्हेज होती, तर मी तर काही खाणार नव्हते. तर त्यांना भूक लागलेली होती येताना, तर त्यामुळं घेऊन आलेली होती ती. तर मग ते विही आणि तिचे पप्पा मग तिकडं बिर्याणी खात होते. तर इथं आता मी माझ्यासाठी आणि त्यांनी थोडं काही खाल्लं तर म्हणून मग इथे चपाती लाटून घेत होते. तर चपाती जास्त काही लाटायच्या नव्हत्या, 2-3च बनवायच्या होत्या. तर मग आता फक्त 2-3 चपाती बनवेन मी. आणि मी इथं कोशिंबीरसाठी आज सॅलडसाठी काढून ठेवलेले सगळे म्हणजे भाज्या वगैरे, टोमॅटो, गाजर, काकडी वगैरे पण ह्यांनी बाहेरून म्हणजे मला न सांगताच बिर्याणी घेऊन आले. तर त्यामुळे मग ते तसंच राहिलं. मग मी आता उद्या बनवेन. तर आता इथे चपाती लाटून घेते. तर आधीच्या आळूवड्या होत्या तर त्या पण बनवून ठेवलेल्या मी, तर त्या आता थोडंसं फ्राय करून घेते. तर मला जी अशी कच्ची आळूवडी असते ना, म्हणजे जेव्हा शिजवतो आपण पिठाची, म्हणजे पीठ असं थापून व्यवस्थित शिजवून घेताना उकडलेली, तर ती खूप छान म्हणजे लागते, आवडते मला तशीच कच्ची खायला, विदाऊट असं फ्राय करतात. तर त्यामुळे मी शक्यतो अशा जास्त बनवत असते. पण जर तुम्हाला आळूवडीची रेसिपी प्रॉपर बघायची असेल तर माझ्या आईच्या हातची मी 1-2 व्हिडिओ शेअर केले ती ह्याच्यापूर्वी आधी. तर तशी जर बनवली ना तर खूप छान टेस्ट येते, म्हणजे एकदम फ्रायवाली. तर ती मला जास्त एवढी आवडत नाही, कारण ही म्हणजे पिठाची उकडलेली मला जास्तच आवडते आणि ती शक्यतो मम्मीच्या हातचीच मला आवडते. त्यामुळे मग मी इथं जास्त बनवत नाही, ती घरी वगैरे गेली तरच मम्मी बनवतेच मग कधी तर तिकडं. तर आता इथं आळूवडी बनवली आणि मग संध्याकाळी खूप लेट झालेला आज स्वयंपाकाला, जेवण करायला वगैरे 10 वाजले, कारण आम्ही बाहेर गेलेलो. त्यामुळं मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.